गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. माझं आणि प्रीतमचं इथे खूप सिरियस डिस्कशन चाललं होतं. ते म्हणजे उद्या अव्यूचं बोरणार आहे आणि त्यासाठीच आम्ही डेकोरेशनसाठी काहीतरी डिस्कशन करत होतो की कोणत्या भिंतीवर करायचं, काय काय करायचं. तसं तर माझ्या डोक्यात ऑलरेडी सगळं होतं की मला काय करायचं आहे वगैरे, पण तरी सुद्धा बिंग अ फादर त्याचं पण सजेशन घेणं तेवढंच गरजेचं मला वाटलं. तर मी त्याला सांगत होती सगळं की आपल्याला कसं कसं काय काय करायचं आणि त्याचबरोबर आम्हाला फिरायला जायचं, त्याचं पण थोडंफार इथे डिस्कशन चाललं होतं. आणि डिस्कशन करता करताच मी माझं चिया सीड वॉटर पण एन्जॉय करत होती. मला ना डायरेक्शनचा खूपच मोठा घोळ वाटतो. म्हणजे कधीतरी वाटतं ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, म्हणजे मला खूप कन्फ्युजन होतं आणि कोणत्या डिरेक्शनने बसवायला पाहिजे, तोंड कोणत्या डिरेक्शनने पाहिजे, ते सगळं मला खूप कन्फ्युजन होतं. म्हणून मी प्रीतमला विचारत होते की कसं करायचं आहे ते सगळं तू मला सांग, म्हणजे थोडंफार सजेशन दे. त्याला थोडं या गोष्टीचं नॉलेज आहे पण मला झिरो नॉलेज आहे या गोष्टींचं. सो तेच आमचं इथे डिस्कशन चाललं होतं. आणि उद्या प्रोग्राम आहे म्हणूनच प्रीतम मला इथे विचारत होता किती लोक येणार आहे आणि काय काय मेन्यू आहे, मला बाहेरून काय आणायचं आहे, किती वाजता जायचं आहे, आज ऑर्डर द्यायला जायचं की उद्या जायचं, हे सगळं आमचं इथे बेसिक जे डिस्कशन असते ना तेच चाललं होतं. माझं नेहमीपासून असते की जेव्हा कधी आपल्याकडे प्रोग्राम आहे मी त्याच्या 8 ते 15 दिवस आधीपासूनच हळूहळू प्रिपरेशन सुरू करते. म्हणजे सडनली एकदम सगळं करायची आपल्याला काही गरज पडत नाही. आणि मी त्याला हेही सांगून देते की मला तुझी कोणत्या वेळेस काय गरज पडणार आहे, तुला काय कामं करायचं आहे. आणि कामं पण मोस्ट ऑफ टाईम मी डिवाईड करून घेते, जेव्हा की असं शक्य होत नाही त्याच्याकडनं सगळंच करणं किंवा माझ्याकडनं. म्हणून 70-30 किंवा 50-50 असं आम्ही नेहमीच डिवाईड करून घेतो. चला तर आता इथे ना मला आणखी पण स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची आहे, त्याचबरोबर नाश्त्याची पण तयारी करायची. आज आम्ही सगळेच ना खूप लवकर झोपून उठलो होतो. अव्यू अजूनही झोपला होता आणि आजीने इथे माझं एक छोटंसं काम करायला घेतलं होतं, ते म्हणजे दाणे काढायचं. शेंग्यामधनं थोडेफार दाणे काढायचे होते आणि त्याचबरोबर ना तिच्या हाताला थोडं जळालं होतं आणि त्यात तो फोडा जो येतो तो फुटला होता, त्यामुळे तिला खूप दुखत होतं. आणि त्यांचं आता बिकॉज ती थोडी म्हातारी झाली आहे तर त्याबरोबर तिचा मांस पण ना थोडासा जास्ती लूज असतो तर तिला जास्ती त्रास होत होता. म्हणून मी तिला इथे कापूस आणि बँडेज लावून देत होते आणि मी तिला म्हटलं की पाण्यात अजिबात हात घालू नको, भांडी वगैरे काहीच घासायची नाही, फक्त थोडे दिवस तू आरामच कर, म्हणजे स्पेशली त्या हाताला आराम कर. पण तिचं अजिबात असं होत नाही. तुम्ही तिला कितीही म्हणा एका ठिकाणी बसा पण तिला नाही होत. थोड्या वेळ बसल्यानंतर ती परत काही ना काही कामं घेऊनच बसते आणि म्हणून ती इथे शेंगा तोडायला परत बसली होती. आता अव्यू पण इथे उठला होता आणि सकाळी सकाळी तो सर्वात आधी गार्डनमध्ये येतो. त्याला थोडीशी ऊन वगैरे लागली की बरं वाटतं, कारण थोडी थंडी आहे इथे. त्याचबरोबर रात्री ना अव्यू अजिबात पांघरून घेत नाही त्या आणि स्वेटर पण घालत नाही, म्हणजे खूप चिडचिड करतो. म्हणून मी त्याला आता 2 टी-शर्ट्स घालते, एक हाफ आणि एक फुल, म्हणजे त्याच्या छातीला ना थोडंसं असं जास्ती गरमाहट असावी म्हणून. आता उठल्या उठल्या त्याला भूक लागली होती आणि माझा नाश्ता अजूनही काही रेडी नव्हता, म्हणून त्याला एक छोटंसं बिस्किट दिलं होतं. म्हटलं तू बिस्किट खा. आणि तेवढ्यातच मग मावशी आल्या आणि आज संक्रांत होती म्हणून मावशी छान तिळगुळ घेऊन आले होते. बाय द वे तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या इकडे तिळाचे लाडू वगैरे मी कालच बनवले आहे, देवाला नैवेद्य वगैरे दाखवणार आहे म्हणून मी आताच सध्या काही कोणाला देणार नव्हती. आणि त्याचबरोबर माझं इथे प्रीतम बरोबर थोडंसं डिस्कशन चाललं होतं, तर थोडंसं भांडण्यासारखंच झालेलं ते. तर मावशी बोलली की भांडून झालं असेल तर चला आता तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्यानंतर मी पण इथे छान छान स्वयंपाक म्हणजे नाश्ता बनवून घेतला होता. मेथीचे ठेपले बनवले होते नाश्त्याला. आम्हा सगळ्यांनाच हे आवडते आणि पण अव्यू हे असंच खात नाही, त्याला कंपल्सरी दही लागतो. तर मग त्याला दही पराठा वगैरे छान भरवलं आणि त्यानंतर मी त्याला छान छान रेडी केलं. मी पण आंघोळ वगैरे करून छान छान रेडी झाली होती. म्हटलं आज संक्रांती आहे तर चला थोडंसं काहीतरी करूया. प्रीतमलाही म्हटलं होतं पतंगी वगैरे घेऊन ये, पण त्याचं काही शक्य नाही झालं बिकॉज त्याचं ऑफिस होतं. मग मीच अव्यूला छान रेडी केलं. त्यानंतर आम्ही खाली वॉक करायला गेलो. अव्यू खूपच रडत होता हा ड्रेस घालायसाठी, पण सॉफ्ट कापड होता. मी म्हटलं ते कधीतरी घाल, कारण काही दिवसांनी हा परत छोटा होईल, म्हणून मी त्याला खाली घेऊन आली. आणि त्यानंतर ना मी समोरच एक दुकान आहे आमच्याकडे, तिथे गेलेलो. तिथे छान छान असं पतंगी होत्या. नॉर्मली ना मी जेव्हा लग्नाच्या आधी खूप मोठ्या मोठ्या पतंगी पाहिल्या, हे मला फार छोट्या वाटत होता. त्याचबरोबर त्यांच्याकडे कागदाचे आणि प्लास्टिकचे पण पतंग होते. तर मी म्हटलं कागदाची घेतली तर हा 5 मिनिटं पण ठेवणार नाही अव्यू, म्हणून मी प्लास्टिकची पतंग घेतली. जेव्हा की मला नंतर कळालं की प्लास्टिकची पतंग बॅन आहे, पण मी म्हटलं जस्ट फॉर त्याला खेळायसाठीच मी घेते आहे. धागा वगैरे मी काही घेतलं नव्हतं. म्हटलं थोडेफार फोटोज काढेन आणि तू थोडंफार खेळेल त्याच्याबरोबर. आणि ते खरंच वर्थ इट होतं, कारण अव्यू त्या पतंगीबरोबर भरपूर वेळ खेळला आणि खूप मज्जा केली त्यांनी. स्पेशली त्याचे जे खालचे लटकन्स होते ना ते त्याला खूप छान वाटत होते, ते हलत होते तेव्हा. आणि तो ना वर असं ओढायचा आणि खाली असंच फेकून द्यायचा, म्हणजे ते हळूहळू खाली यायची, तर त्याला खूप छान वाटत होतं. मी त्याला गार्डनमध्ये घेऊन गेली, त्याची छान छान फोटोज पण काढले आणि त्यानंतर तो भरपूर वेळ गार्डनमध्ये खेळत होता. आज थोडीशी गरमी पण झाली होती नंतर, कारण म्हणजे असं म्हणतात की संक्रांतीनंतर ना तिळच्या हिशोबाने हळूहळू ऊन वाढते आणि थंडी कमी होते. तिथे त्याला खेळवलं भरपूर वेळ आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. पण अव्यूला घरी अजिबात यायचं नव्हतं, कारण त्याला तिथे त्याचा फ्रेंड मेदांश मिळाला होता, तर तो नकोच म्हणत होता. पण आता मलाही भरपूर कामं होते घरचे. मग मी घरी गेली, स्वयंपाक केला, बाकी सगळं आवरलं, कारण माझा स्वयंपाक व्हायचाच होता. मग छान छान आज स्वयंपाक केला होता. म्हणजे ते जे शेंगा वगैरे असतात ना आमच्याकडे, त्याला
तळल्या जाते छान आणि भाजीमध्ये पावठाची भाजी बनवल्या जाते आणि त्याचबरोबर तिळाचा लाडू, कारण देवाला सुद्धा तिळगुळ द्यावा लागतं म्हणून छान देवाला नैवेद्य पण केला. मी नेहमी विचार करते की मी रोज सकाळ संध्याकाळ देवाला नैवेद्य करत जाईल आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बसत जाऊ. म्हणजे जे काय आपल्याकडे बेसिक बनतं, भाजीपोळी तर भाजीपोळी भात वरण तर ते, पण ना माझ्याकडनं ते होतच नाही. म्हणजे कधीतरी होतं आणि कधीतरी नाही होत. आणि मग मला ना बाहेर पण जायचं होतं, म्हणजे मला पार्लरमध्ये जायचं होतं थ्रेडिंग करायला, अपर लिप्स करायला आणि वॅक्स करायला. तर आता माझं जेवण व्हायचं आहे, पण पार्लरवालीचा फोन आला आणि ती बोलली की तिला बाहेर जायचं आहे, म्हणून मी पटकन पार्लर जाऊन येते, कारण मला वॅक्स ॲज वेल एज थ्रेडिंग ॲज वेल एज अप्पर लिप्स सगळं करायचं आहे. तर मला अर्धा पाऊण तास लागेल. अव्यूचं जेवण झालंय, प्रीतम पण जेवण करतो आहे आणि त्यानंतर पुढे काय काय होते तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. मी इथे पार्लरला येऊन पोहोचली. तिच्याकडे एकही क्लायंट नव्हता, त्यामुळे सगळ्यात आधी तिने माझाच नंबर लावला. बाय द वे ही ताई आहे ना खूपच स्वीट आहे, बाय नेचर तर खूपच मस्त आहे. त्याचं रिझन असं आहे की तिचं आताच लग्न झालं आहे आणि आज तिची सुद्धा पहिली संक्रांत होती, त्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी प्रोग्राम असते, त्यासाठी तिला जायचं होतं. पण तरीसुद्धा तिने वेळेत वेळ काढून मला बोलावून घेतलं आणि म्हटलं की चल सगळं तुझं करून देते. त्यानंतर मी घरी आली आणि सगळे म्हणजे अव्यू वगैरे झोपला होता, प्रीतम पण त्याच्या कामात बिझी होता. तर मी म्हटलं चला थोडा वेळ मी एडिटिंग करायला बसते, म्हणून मी बाहेर येऊन बसली, म्हणजे गॅलरीमध्ये येऊन बसली, कारण आतमध्ये व्हॉइस ओव्हर केलं ते अव्यू वगैरे उठायला बघतो. आणि मग थोड्याच वेळात प्रीतम पण तिथे आला. तो गाड्या म्हणजे आपल्या झाडांना पाणी देत होता, तेवढ्यातच त्याने माझ्यावर सुद्धा पाणी घालणं सुरू केलं आणि मग आमची परत बदमाशी सुरू झाली. बाय द वे त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस ना मी गोकुळमध्ये गेली. मला उद्यासाठी काय काय लागणार आहे ते सगळं तिथे मी ऑर्डर देऊन आली आणि माझ्याबरोबर खूप मोठा प्रँक झाला असं म्हणायला की हरकत नाही. मी ऑनलाईन मागवलेलं अजूनही वाहनाच्या वस्तू माझ्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या आणि उद्यापर्यंत ते किती वाजेपर्यंत येतील ते सुद्धा मला माहिती नव्हतं, म्हणून मी ह्या बरण्या घेऊन गेली. मी म्हटलं की जर ते वेळेपर्यंत नाही आलं, कारण मी प्रोग्राम 4 ते 6च्या दरम्यान ठेवला आहे आणि तेव्हापर्यंत जर ते नाही आलं तर मग माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून मी ह्या भरण्या वाण म्हणून देणार होती सगळ्यांना. तिथनं घरी येताना मला भरपूर ट्रॅफिक लागला आणि तिथे माझा अर्धा पाऊण तास गेला. त्यानंतर मी घरी आली आणि थोडेफार आणखी पण चॉकलेट्स आणले होते, कारण मला ना इनफ नव्हते वाटत तेवढे चॉकलेट्स. आणि बघा एवढं सगळं मी घेऊन आली होती. मला ते छोटे छोटे द्रोण हवे होते, कारण त्याच्यामध्ये मला सगळं डेकोरेशन करायचं होतं. भरण्या वाटायसाठी आणलं. थोडेफार भाज्या आणखी पण घेऊन आली. त्याचबरोबर मला आता भांडी पण घासायची होते, घरचे पण कामं होते. म्हणजे मला एवढे कामं होते ना आज, म्हणजे दिवसच पुरत नव्हतं असं झालेलं, कारण उद्या प्रोग्राम आहे तर सगळं बाहेरचे कामं मला आजच करून घ्यायचे होते. तर असे काहीचे हे भरण्या आहेत, भरपूर मोठे आहेत. त्याच्यामध्ये अर्ध्या किलोपर्यंत चांगलं सामान मावेल आणि छान पण वाटली. क्वालिटी पण खूप छान होती. आता बघा मी इथे बिझी आहे आणि आजीनी याच्या इथे जे हरभरा असते ना ते काढायला घेतलं होतं. तर अव्यूने एवढा गोंधळ घातला तिथे आणि अख्खं किचन हॉल बेडरूम सगळीकडे ते पसरवून ठेवलं. माझा अजिबात मूड नव्हता की मी झाडू वगैरे मारू, पण मला ते करावं लागलं. आणि आजीनी एकही तोडलं नव्हतं, म्हणजे 4-5 त्याचे असे दांड्या होत्या, पण त्याच्यातली एकच दांडी तोडून झाली आणि बाकी 3ही दांड्या त्यांनी खूप मज्जा केली त्याच्याबरोबर. सगळं घरभर पसारा केला. चला असो, आज खुशी पण आमच्याकडे आली होती, कारण ती मला उद्या हेल्प करणार होती भरपूर सारी आणि तिने वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. आज ती ऑफिस नंतर डायरेक्ट इथे झाली होती, जस्ट बिकॉज मी तिला हेल्पसाठी बोलावलं होतं. आणि खरंच कझन्स असणं, बहिणी असणं खूप मोठ्या लक असतो, ब्लेस्ड असतो आपण, की आपल्याला गरजेच्या वेळेस ते आपल्या जवळ असतात, आपल्याला मदतीला असतात. यावेळेस कृषिकाचं येणं शक्य झालं नाही तर खुशी आली. कधीतरी खुशीचं जमत नाही तर निधी आली होती मागच्या वेळेस, जेव्हा मला शिफ्टिंगच्या वेळेस गरज होती तेव्हा. म्हणजे असं असतं की तुम्ही कोणाला खूप हेल्प मागायला जाता आणि ते लोक नाही म्हणतात, पण जेव्हा देव पण सगळं बघत असतो, आपल्याला गरज असते तर देव कोणाला ना कोणाला आपल्यासाठी नेहमीच पाठवतो आणि हे सत्य आहे. त्यानंतर तिने मला डिमांड केली होती की मला मसाले भात पाहिजे. मी येणार तर आहे पण मला मसाले भात पाहिजे. तिच्यासाठी छान छान मसाले भात केला. आणि आमच्याकडे जेव्हा मसाले भात बनतो ना, प्रीतम भाजी पोळी काहीच खात नाही, त्याला फक्त मसाले भात कढी लागते आणि त्याच्याच बरोबर भाजीपोळी पण मी केली होती, कारण आजीला भाजीपोळी पण लागते. मग आता मला हे सगळं क्लीन करून घ्यायचं होतं, कारण अव्यूला जेवणाला वेळ होती. म्हटलं हे सगळं मी क्लीन करून घेते, पण अव्यू परत त्याचं ते सुरू झालं होतं, ज्याच्यासाठी मी मावशी लावलेली घरी. झाडू पोछा तो मला करूच देत नाही. कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलं, त्याला पाठवलं प्रीतम बरोबर बाहेर आणि त्याच्यानंतर मी झाडू केला, त्याच्यानंतर पोछा केला, कारण पोछ्याची गरज खूप जास्ती होती. मावशी सकाळी 10पर्यंत येते आणि तेव्हापर्यंत नाश्ता वगैरे होऊन जात होतं, ते फार घाण वाटतं म्हणून. त्यानंतर माझं सगळं आवरलं होतं, भांडी वगैरे. आणि त्यानंतर आम्ही दोघ्या बहिणी बसून खूप सारे गॉसिप करत होतो, जे की आमचा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. ती तिच्या ऑफिसबद्दलच्या गोष्टी सांगत होती, मी माझ्या घरबद्दलच्या गोष्टी सांगत होती. त्यानंतर मी तिला सांगत होती जॉबचं आता माझं काय चाललंय, म्हणजे करायचं नाही करायचं. आमचं भरपूर सारं इथे डिस्कशन सुरू होतं. त्यानंतर आम्ही थोडेफार फ्युचरबद्दल पण गोष्टी करत होतो. मी तिला भरपूर साऱ्या गोष्टी विचारत होती, भरपूर साऱ्या गोष्टी तिला सांगत पण होती. आणि खरं सांगते, खुशी बरोबर माझं लग्न आधीचं बॉन्ड
काहीच नव्हतं, 0 होतं. पण ती फक्त एकदा माझ्या घरी आलेली पुण्यात, म्हणजे तिचं जॉईनिंग होतं त्या ड्युरेशनमध्ये, आणि त्याच्यानंतर आमचं खूपच छान असं प्युअर बॉन्ड झालं आहे. ती भरपूर गोष्टी माझ्याशी शेअर करते, कधीही बोलवलं तर ऑलवेज माझ्यासाठी अवेलेबल असते. अँड थँक्यू सो मच तिला, कारण ती वेळेत वेळ काढून आमच्यासाठी आली, आम्हाला एवढी हेल्प केली आणि खरंच खूपच छान वाटलं मला. आणि उद्या आता आपला प्रोग्राम कसा होतो बघायला विसरू नका नेक्स्ट व्लॉग. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा, बिकॉज याच्या पुढे खरंच खूप छान छान व्लॉग्स येणार आहे. याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला व्ह्यूचं बोरणान सगळं दाखवणार आहे. चला तर भेटूया अशाच मस्त एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणि इथपर्यंत आलाच आहात तर नक्कीच कमेंट करून जा, हार्ट म्हणून किंवा काही पण तुम्हाला जे काही वाटलं सजेशन ते देऊन जा. आता इथे माझं बाळ पण खेळतोय आणि त्यांनी बळजबरी माझ्याकडनं हे पुढे करवून घेतलं, कारण त्याला त्याच्या मागे बसून खेळायचं होतं. चला भेटूया, बाय.